सुप्रसिद्ध सिने डायरेक्टर रोहित शेट्टीच्या घराबाहेर आज सकाळी गोळीबार झाला। या गोळीबाराचं आता थेट पुणे कनेक्शन समोर आलेलं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर हे कनेक्शन केवळ पुण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर या सगळ्यामध्ये एक मोठी गँग इन्व्हॉल्व असल्याचा सुद्धा कुठेतरी संशय व्यक्त केला जातोय। याच प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी एक दोन नाही तर तब्बल 5 आरोपींना ताब्यातही घेतलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी नेमकं कुणाला ताब्यात घेतलंय, या गोळीबाराची जबाबदारी एका गँगनं घेतल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे ही जबाबदारी खरंच एखाद्या गँगनं स्वीकारली आहे का, किंवा आतापर्यंतचा जो काही तपास झालेला आहे या तपासामधून काय काय समोर आलंय, या सगळ्यावरती आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। डायरेक्टर रोहित शेट्टी यांचं जुहूमध्ये बंगला आहे। या बंगल्याच्याच बाहेर आज सकाळच्या सुमारास एका तरुणानं गोळीबार केला। सुरुवातीला आत्ता जे काही सीसीटीव्ही समोर आलं, या सीसीटीव्ही मध्ये असं दिसतंय की बाईकवरून आलेला हा तरुण आहे, तो खाली उतरतो, काही अंतर चालत पुढे जातो आणि त्याच्यानंतर घराच्या दिशेनं बघून 4-5 राऊंड फायर करतो। त्यानंतर काही वेळ तिथेच थांबतो। काही वेळाच्या नंतर तो पुन्हा पळत पळत आपल्या बाईकच्या दिशेने जातो, बाईक घेतो आणि पुन्हा तिथून पसार होतो। अशा पद्धतीचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। हा व्हिडिओ पोलिसांना सुद्धा मिळाला असल्या कारणानं या प्रकरणामधला जो कोणी आरोपी आहे किंवा ज्याने प्रत्यक्षात गोळीबार केलाय तो नेमका कोण आहे, याची चौकशी आणि त्याचा सगळ्याचा तपास सुद्धा या सगळ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून सध्या सुरू असलेला पाहायला मिळतोय। कारण हा जो सीसीटीव्ही व्हिडिओ आहे यामध्ये हा आरोपी अगदी कोपऱ्यात कुठेतरी छोटासा दिसतोय, त्यामुळे त्याला आयडेंटिफाय करणं तसं थोडंसं अवघड आहे। मात्र या सगळ्यामध्ये काही संशयितांची नावं समोर आलेली होती। ही नावं सुरुवातीला मुंबई क्राईम ब्रांचनं काढलेली होती आणि तीच नावं पुढे पुणे पोलिसांना पाठवण्यात आली। पुण्यात मधलेच कदाचित हे सगळे आरोपी असू शकतात असा एक दाट संशय मुंबई क्राईम ब्रांचला होता। त्या अनुषंगानं जेव्हा ही नावं सगळी आपल्याकडे आलेली होती, पुणे पोलिसांकडे आलेली होती, पुणे पोलिसांनी लगेचच या सगळ्यांचा सर्च चालू केला। हे जे आरोपी आहेत हे वारजे पोलिसांच्या हद्दीच्या जवळपास राहणारे असल्याची माहिती मिळाली आणि त्यानुसार मग वारजे पोलिसांच्या 3-4 टीम तयार करण्यात आल्या। आज सकाळपासून या टीम ज्या आहेत त्या आरोपींच्या मागावरती होत्या आणि या प्रकरणामधले तब्बल 5 आरोपी हे वडगाव, धायरी, कर्वेनगर आणि वारजे या परिसरामधून सापडलेले आहेत। या प्रकरणामधले जे आरोपी आहेत या आरोपींची नावं सुद्धा आता समोर आलेली आहेत। अमन मोरोटो असं पहिल्या आरोपीचं नाव आहे। त्याचबरोबर सिद्धार्थ येनपुरे या सगळ्यामध्ये आणखी एक आरोपी आहे। आदित्य गायकी नावाचा आरोपी आणि त्याचबरोबर समर्थ आणि स्वप्नील सकट असे एकूण 5 आरोपी आहेत। अगदी 18, 19 ते 27 वर्षांपर्यंतची वय या आरोपींची आहेत आणि या सगळ्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दाट संशय मुंबई पोलिसांना आहे। या चारही ठिकाणांवरून या 5 आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं। सुरुवातीला 4 आरोपींना लगेचच मुंबई क्राईम ब्रांचच्या ताब्यात देण्यासाठीची सगळी जी प्रोसेस आहे ती सुरू केलेली होती। काही वेळाच्या नंतर उर्वरित जो एक आरोपी आहे त्याच्या चौकशीनंतर त्याला सुद्धा क्राईम ब्रांचच्या आता ताब्यात देण्यात आलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणाशी थेटपणे या आरोपींचा कशा पद्धतीने संबंध आहे हे आता मुंबई क्राईम ब्रांच शोधताना पाहायला मिळते। तर दुसरीकडे आणखी एक धक्कादायक बाब या सगळ्यामधली अशी की काही वेळापूर्वीच सोशल मीडियावरती एक पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत असलेली पाहायला मिळते। ही पोस्ट या आधी सुद्धा एका अशाच पद्धतीच्या गोळीबाराच्या प्रकरणामध्ये व्हायरल झालेली होती। ही पोस्ट आहे लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या शुभम लोणकर नावाच्या एका अकाउंटवरून आलेली ही पोस्ट आहे। याच अकाउंटवरून यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीच्या एका गुन्ह्यातली पोस्ट व्हायरल झालेली होती आणि या पोस्टमध्ये असं म्हणण्यात आलेलं होतं की ही जी जबाबदारी आहे गुन्ह्याची ही आम्ही लॉरेन्स बिश्नोई गँग म्हणून आम्ही स्वीकारत आहोत। तशाच पद्धतीनं आता सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे हा जो गोळीबार झालेला आहे तो आम्ही केलेला आहे किंवा आमच्या गँगच्या वतीनं हा सगळा गोळीबार झालेला आहे। यामध्ये आम्ही गेल्या काही दिवसांपासून रोहित शेट्टीला आमच्यापासून लांब राहण्याचं किंवा आमच्या कामामध्ये अडथळा आणू नकोस असं वारंवार सांगत होतो, मात्र रोहित शेट्टीने ऐकलं नाही आणि त्यामुळेच आज आम्ही त्याच्या घराच्या बाहेर गोळीबार केला। इथून पुढे सुद्धा जर त्याने आमचं ऐकलं नाही तर पुढच्या काळामध्ये आम्ही त्याच्या घरात घुसून त्याच्यावर गोळीबार करायला सुद्धा कमी करणार नाही, अशा पद्धतीचा एक धमकी वजा इशारा देणारी ही सगळी पोस्ट आहे आणि ही पोस्ट सुद्धा आता सोशल मीडियावरती व्हायरल होतीये। मात्र तसं पाहायला गेल्यास ही पोस्ट किती खरी किती खोटी याचा अंदाज बांधणं तसं अवघड आहे। कारण अशाच पद्धतीची एक पोस्ट जसं मी आधी म्हटलं, आधी सुद्धा 1-2 प्रकरणामध्ये याच अकाउंटवरून ती पोस्ट व्हायरल झालेली होती। आत्ता शोधायला गेल्यास हे अकाउंट सोशल मीडियावरती दिसत नाहीये। त्यामुळे ही पोस्ट जी आहे ती फेक पोस्ट आहे, फेक कोणीतरी क्रिएट केलेला आहे की खरंच अशा पद्धतीची काही पोस्ट झाली आहे, या सगळ्याच्या अनुषंगानं सध्या पोलीस तपास करताना पाहायला मिळतात। जेव्हा पुणे पोलिसांना सुद्धा याविषयीची माहिती विचारण्यात आली होती की हे जे आरोपी आहेत हे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत का आणि या आरोपींचा थेट संबंध
हा लॉरेन्स बिश्नोई गँगशी आहे का किंवा इतर कुठल्या गँगशी आहे का? तेव्हा पुणे पोलिसांनी सुद्धा असं म्हटलंय, की मुळात ही केस मुंबई पोलिसांच्या आणि क्राईम ब्रांचच्या ताब्यात असल्यामुळे त्यांच्याकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय. पुण्यामध्ये तशा पद्धतीचे रेकॉर्ड सापडले नाहीयेत. मात्र कदाचित मुंबई पोलिसांना तसे रेकॉर्ड सापडू शकतात. त्यामुळे खरंच हे आरोपी लॉरेन्स बिश्नोई किंवा इतर कुठल्या मोठ्या गँगशी संबंधित आहेत का? या सगळ्याचा सध्या तपास केला जाणार आहे आणि खरंचच या प्रकरणाचा रोहित शेट्टी आणि थेट लॉरेन्स बिश्नोई यांचा काही संबंध आहे का? किंवा रोहित शेट्टीला अशा पद्धतीच्या आधी काही धमक्या वगैरे येऊन गेलेत का? या सगळ्यावरती आता मुंबई पोलीस तपास करताना पाहायला मिळतात. अर्थात आत्तापर्यंत रोहित शेट्टी किंवा त्याच्या कुटुंबियांकडून, कुणाकडून किंवा त्याच्या मित्रांकडून, सहकाऱ्यांकडून असं कुणाकडून सुद्धा अधिकृत स्टेटमेंट यावरचं समोर आलेलं नाहीये. त्यामुळे या प्रकरणामध्ये खरंच रोहित शेट्टी याला आधी कधी धमक्या येत होत्या का आणि त्यानंतर घडलेला हा प्रकार आहे, की मग आणखी काही आहे? हे सगळं आता पोलिसांना शोधावं लागणार आहे. दुसरीकडे जे आरोपी पुण्यामध्ये सापडलेले आहेत किंवा जो आरोपी प्रत्यक्ष गोळीबार करताना दिसतोय, त्यानं हे सगळं ठरवून त्याच्या मनाने केलेलं आहे किंवा ही कुठली वेगळी गँग आहे, की मग कुणीतरी सुपारी देऊन हे सगळं करायला सांगितलंय? या सगळ्याचा तपास सुद्धा आता मुंबई पोलीस करताना पाहायला मिळतात आणि या तपासातून काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.